विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची हिरकणी बसचा अपघात झाला आहे. चढाव चढत असताना बस बंद पडली. यात ब्रेक फेक झाल्याने बस उलट्या दिशेने येत पलटी झाली. या अपघातात बसमधील 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील वाडा आगाराची हिरकणी बस वाडा बसस्थानकातून आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ झाली. बस वाड्याहून आमगावच्या दिशेने जात असताना कुमदल गावाजवळील असलेला चढाव चढत असताना बस अचानक बंद पडली व मागे येऊ लागली. यावेळी बस चालकाने ब्रेक दाबला असता ब्रेक फेल झाले. यामुळे बस मागे उताराला आल्याने पलटी झाली. या बसमध्ये एकूण 40 विद्यार्थी प्रवास करत होते. हे सर्व विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमी विद्यार्थ्यांना वाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात असून भंगार बस असून यामधून विद्यार्थी प्रवास करतात. महामंडळाने चांगल्या दर्जाच्या बस उपलब्ध करून द्यावे. तसेच बस डेपोतून निघताना बस पूर्णपणे तपासली जाते. मग बसचा ब्रेक फेल कसा झाला असा संताप सर्व पालक करत आहेत.